सासगाव या दोन संघांच्या दरम्यान ही लढत पाहायला मिळते. परंतु जशी कामाला सुरुवात होईल तसं मायक्रोफोन वरती मात्र आम्ही आमंत्रित करतोय पहिल्या पूर्वार्धामध्ये जी घडामोडी होतील या दोन संघांच्या दरम्यान त्या ऐकण्यासाठी आमचे साथी समालोचक अर्थातच कुंडेमाळ गावचा एक बुलंद आवाज त्याची सातत्याने त्याची चर्चा केली जाते. त्या अर्थातच आमच्या हिरामण कातकरी सरांचा मात्र त्यानंतरचा आवाज मी त्यांना विनंती करतो की आपण मायक्रोफोन वरती या बा. थँक्यू सो मच. हॅलो. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेमध्ये अतिशय आकर्षकता निर्माण केली या खेळाडूंना. किशोर नाईक अलिबागचा हा खेळाडू आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. अतिशय चांगला परफॉर्म किशोरचा आपल्याला पाहायला मिळाला. परंतु किशोर दोन शब्द आपल्या मुखातून आम्ही ऐकूच. नक्कीच दादा आपण खऱ्या अर्थानं अलिबाग वरून या संघामध्ये खेळत असतात. खरं खेळण्यासाठी तुम्हाला संधी मिळाली. खरं तर सचिन ठाकरे अजय भस्मा असेल पण तू यांच्या नेतृत्वाखाली जी संधी मिळाली त्याबद्दल काय म्हणजे? काय नाही कारण मला खेळायला रायगड प्रीमियर लीग चान्स भेटला त्यांचा मी आभार मानतो. पण ह्या आयोजनाबद्दल काय म्हणजे? नक्कीच आयोजन तर खूपच छान आहे. थँक्यू सो मच. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि सगळ्या मायक्रोफोनवरती आमच्या साथी समालोचक त्या ठिकाणी जोडले जातात. हिरामन कातकरी यांचा आवाज मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जाईल. थँक्यू सो मच. हॅलो. येस, डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. क्रिकेटचा खेळ असं म्हणतात ना, बट आय थिंक इट नॉट इम्पॉसिबल इज क्रिकेट. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खेळ पॉसिबल नसतं मित्रांनो. तो पॉसिबल करण्यासाठी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी जी महत्त्वाची प्रॅक्टिस असते ना ती अतिशय चांगल्या पद्धतीची करावी लागते. विशाल प्रॅक्टिस असेल ना तर तो क्रिकेटर होऊ शकतो. बोलणं किती सोपं असतं की मैदानाच्या बाहेरून आपण सहज बोलणार की मी या चेंडूवरती षटकार मारू शकतो. ज्या वेळेला आपल्या हातामध्ये बॅट असतं, आपल्या हातामध्ये बॉल असताना त्या वेळेला काय क्रिकेटमध्ये असतं ती समज त्या वेळेला आपल्याला घडवली जातो. गेम स्टार्ट. गेम ऑन. ग्रीन सिग्नल. पंचकोशी सासगाव टीम. इथे आपला 12वा खेळाडू नाही आहे. यस, घुटना टेकवर तमाशा देख चेंडू हवेत आहे परंतु हा बॉल आउट ऑफ सीमा रेषेबाहेर. नॉट रिचेबल. दमदार षटकार. आणि त्यानंतरच विकेट. बडी मछली जाल में फसली. खेळाडू बाद झाला ज्याचं नाव आहे संजय हंबीर. बॅक टू द डब्ल्यू1. आपण सासगाव टीमला पाहतोय तर एका बाजूला आपण यंगस्टार क्रिकेट टीम चिचखांबला संघाला पाहतोय. या दोन संघांमध्ये झालेली लढत, झालेला इतिहास आणि इतिहासाच्या पानावरती कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल हे नक्कीच आपण पाहतो या क्रिकेटच्या पानावरती. यावेळी चेंडूला प्रहार चढवलाय. मी तर म्हणे की हा चेंडू कार्पेटच्या आधारावरती लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅप करत असताना इथे कुठेतरी दडपणमय क्रिकेट खेळत असताना आणि त्या दडपणाचा फायदा क्रिकेटमध्ये जरूर आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक पहिला असताना आणि ओव्हर क्रमांक पहिला रोहा तालुक्यातला खेळाडू आहे रामदास. सातत्याने सलग आपण या खेळाडूला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगला परफॉर्म करत असताना इथे जरूर पाहतोय. पहिला चेंडू दडपणीचा होता त्यानंतर विकेट घेतला. यावेळेस डी पॉइंट क्षेत्रामध्ये इथे तुमाबाई जरूर आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली क्षेत्रशिकी आपण पाहायला मिळाली ती प्रथमेश बागच्या बॅटमधनं प्रथमेशच्या हातामधून. परंतु इथे आपण पाहिलं तर समोर फलंदाज सध्याच्या स्थितीमध्ये थोडासा दडपणीत आलाय
मित्र म्हणे की संजय बाद झाला. त्यानंतरची जबाबदारी प्रदीप आणि एका बाजूला युवराज या दोन खेळाडूंची संघाची जबाबदारी सासगाव टीम कडून. यावेळेस फटका फासला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु इथे क्षेत्ररक्षक सुभाषनं पकडला झेल आणि संपला अर्थात प्रदीप चा खेळ. जमिनीचा पैसा जन्माभर टिकत नाहीये, तो हरामाचा पैसा असतो. परंतु आपली आपली जमीन व्यवस्थित रुपये स्टेबा फटका आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहतोय थोडासा धडपण चेंडू असताना इथे एका क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी, परंतु ती चुकी दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं जरूर भरून काढली. अशा रीतीपूर्वक ओव्हर क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना गोलंदाज आपण रोहा तालुक्यातील खेळाडूला पाहतोय ज्याचं नाव आहे रामदास. या रामदासनं धावफलकावरती धाबा खर्च केल्या. टोटल 9 धाबा एका षटकाच्या समाप्तीनंतर. हॅलो हॅलो 8 धाबा विजय. आता महाराष्ट्राच्या अस्तित्वाचे तोरणहार बांधणारे आपले राजा आणि खऱ्या अर्थाने ते नसते तर आज हिंदू धर्माचं अस्तित्व टिकून नसता. परंतु मैदानाच्या आतमध्ये जातोय. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धाबा आल्यात 8. दुसरा ओव्हर मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना आपण गोलंदाज विशाल पवारला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती हाही खेळाडू आपण पाहिलं तर रोहा तालुक्यातील हा खेळाडू आहे. ऑन साईडला चेंडू खेळला. मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 बाउन्स पकडलाय जरूर, परंतु चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी आपण पाहतोय अवघ्या या चेंडूवरती मिळतात एक धाबा आणि एका धाब्याच्या मदतीने धाब्यांचा डिफेंड पुढे जात असताना टोटल 9 धाबा कंप्लीट. ओव्हर क्रमांक दुसरा 4 षटकांचा सामन्यामध्ये आपण नक्कीच पाहतोय ARPL आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 वर्ष 24. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आज 2024 यस डेफिनेटली अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅक चेंडूचा संपर्क अर्थात अक्रॉस द लाईन म्हटलं तर सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामधून खेळाडू कदाचित बीट झाला आणि पंचांचा इशारा आला तो डॉट बॉल. डॉट बॉलचा अतिरिक्तच्या मदतीपूर्वक धाब्यांचे समीकरण नक्कीच आपल्याला थांबवताना जरूर पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीमध्ये दडपणाचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्याला बॅटल दाखवण्यासाठी आपल्या टीमसाठी हे प्रयत्न जरूर खेळाडू करतात मैदानाच्या आतमध्ये. आज तर आहे क्रिकेट, क्रिकेटचा थर्रार, क्रिकेटचा जल्लोष. नो फुलटॉस बॉल ट्रॅप केला ऑन साईडला. लिमिट ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅप करत असताना शॉट मित्र बने की मी तर कदाचित मिड विकेट शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅप करत असताना एका क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू गेला जो दुसऱ्या क्षेत्ररक्षकानं अतिशय चांगला पकडला आणि ह्या चेंडूवरती विशाल आलात फक्त आणि फक्त 2 रन. 2 धाब्याच्या मदतीने टोटल 11 धाबा स्कोरगाठ वरती 2 गड्यांच्या मोबलात टीम आपण पाहतोय सासगाव टीम, पंचक्रोशी सासगाव टीम. यस गुडलेन स्पॉटचा बॉल घुटनाटक परंतु कुठेतरी दडपणाचा क्रिकेट असताना इथे थोडंफार अजून प्रेशर आलंय फलंदाजावरती. शॉर्टअप लाईनचा बॉल परंतु इथे अडब्या पट्ट्याला खेळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नामधून आपण पाहतो बॅट आणि चेंडूचा संपर्क जो आहे ना तो पूर्णपणे जुळत नाहीये. अशा रीतीने एका धाब्याचा समीकरण गाठला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी प्रेक्षक बसू नका. आपल्याला विनंती करतोय काही आपण विचार केला तर रमेश दादा चौफर मैदानाचा आखो देखा खेळ आमच्या कानापर्यंत पोहोचवत आहात. यावेळेस सफल झालाय खेळाडू परंतु हा चेंडू डीप स्केरलेक सीमा पार आलाय मात्र धन करत गेला हा बिग हिट चौकार.
सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकवत नाही, आदिवासी असल्याचा अभिमान बाळगा. कारण आदिवासी समाज विशाल कष्ट करायला अजिबात घाबरत नाही. या कष्टानं घडवलेल्या स्पर्धा आदिवासी रायगड प्रीमियर लीग. पुन्हा एकदा याच दिशेला चेंडू आलाय, डीप स्केटल्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फाईन रिझन सीमा पार आलाय, मात्र दन 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 जमिनी लागत हा बिग हिट चौकार. रोशन वाघमारे खऱ्या अर्थानं पराडा गावचा व्यक्तिमत्व ज्या बिल्ला पनवेलमध्ये डीजे ऑपरेटिंग करण्यासाठी मी वैयक्तिक त्याला घेऊन जातो आणि अतिशय चांगली डीजे ऑपरेटिंग आपल्याला आज पाहायला मिळाली. टोटल दाबा धावपळकावरती आल्यात 20 धाबा. 20 धाबा आल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. ओव्हर क्रमांक दुसरा टीम यंगस्टार क्रिकेट टीम चिंच खांबला या टीमकडून गोलंदाज कोण असेल. याच्या आधी आपण विशालला पाहिलं, विशालनं 12 धावसंख्या खर्च केल्या. त्याच्या आधी आपण रामदासला पाहिलं, रामदासनं 2 विकेट घेतले जरूर, परंतु 8 धाबा खर्च केल्या. अशा रीतीने टोटल संघाचा स्कोर उभरलाय तो 20 या धाब्यांवरती. ओव्हर क्रमांक तिसरा मैदानाच्या आतमध्ये फेकत असताना आपण गोलंदाजीचा दर्जा सांभाळताना आपल्या खांद्यावरती घेतलेली संघाच्या संघनायकांना जबाबदारी आपण कुमारला पाहतोय. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर मैदानाचा चौफेर जी बिबो रचना असताना ती बिबो रचना करत असताना यावेळेस 5 खेळाडू कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर असतील, परंतु बाकीचे खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये जरूर पाहतोय. अतिशय चांगलं रिंगण सजवलंय हे क्रिकेटचं. गुडलँड स्पॉटचा बॉल इथे क्षेत्ररक्षक होता, परंतु थोडंसं धडपणीत क्षेत्ररक्षक चुकी झाली जरूर या क्षेत्ररक्षकानं. त्या चेंडूवरती आपण पाहिलं तर इथे अतिशय चांगला परफॉर्म या 2 खेळाडूंचा होत असताना आपण जरूर पाहतोय. आता मॅच मध्ये इम्पॉर्टंटपणा आणली जरूर. या 2 संघाच्या मॅच मध्ये टोटल या चेंडूवरती आल्या तर 3 धाबा आणि या 3 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचं समीकरण आपण पाहतोय 23 रन्स, 23 धाबा स्कोर गार्ड वरती, बट 2 विकेट इज लॉस टीम पंचक्रोशी सासगाव. यास गुडलँड स्पॉटचा बॉल नो मॅन्स लाईन आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, परंतु इथे ऑन साईडला चेंडू खेळलात आणि या चेंडूवरती मिळाली मात्र फक्त आणि फक्त 1च धाव. मित्रमंडळी एकेरीनं दुहेरीनं संघाचा वाटचं धावफलक नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. 24 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना या ओव्हरमधील तिसरा चेंडू फेकला जातोय कुमारच्या हातामधून. सरळ दिशेला चेंडू खेळला, परंतु इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु चेंडू उचलणार आणि फेकणार तत्पूर्वी आपण पाहतो या अवघ्या या 2 खेळाडूंच्या 1 धाव डेफिनेटली कंप्लीट होत असताना टोटल धाब्यांचं समीकरण जुळलं गेलंय 25 धाबा कंप्लीट. ऑफ टर्मचा बॉल परंतु इथे सोडून दिला आहे, पंचांचा इशारा आलाय, 2 हात समांतर इज व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलच्या अतिरिक्त धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचं समीकरण पुढे जरूर गेलाय. अर्थात धाबा फलकावरती धाबा आपण पाहतोय 26. इथे गुडलँड स्पॉटचा बॉल मित्रमंडळी ज्या बेला विकेटवरती चेंडू पडला, ज्या बेलेला पिचवरती चेंडू पडला त्या वेळेला आता बॉल बघा किती आलेत, कारण मागच्या मॅच मध्ये गेलेले बॉल जेवढे होते ना ते तेवढे तिकडून फेकलेत. खऱ्या अर्थानं सोमनाथजी वाघमारे आणि मित्रमंडळी की पुंडलिकजी पवार यांच्याकडून स्पर्धेला दिलेले चेंडू आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर फार्म हाऊस मध्ये गेलेले चेंडू तिकडून फेकले गेलेत, परंतु ते चेंडू आयोजकांना द्यायचा आहे. घटना टेक ऑफ तमाशा देख, चेंडू उडवलाय, चेंडू जाईल का की थांबेल, पण तो अंतिम क्षणाला चेंडू वन बाबून पकडलाय तिथे असलेला क्षेत्ररक्षक रामदासना. चला ते चेंडू फेका इकडे आयोजकांकडे. दादा चेंडू फेका, नेक्स्ट मॅचला ते खेळवले जातील. आता जुने चेंडू कमी आहेत, नवीन चेंडू जास्त आहेत, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण. या बेले चेंडूवरती प्रहार, क्षेत्ररक्षक आहे इथे, क्षेत्ररक्षक अविनाशने पकडलाय झेल, आकाशने पकडलाय झेल, संपलाय रे, यस संपलाय रे. खेळाडूचा खेळ विजय. आला 3 षटकांचा बाद देखील संपला. शेवटचा षटक जरूर आपल्याला पेंडिंग होत असताना पाहतोय.
पहा 3:50 जरूर झाले. आज वर्षातील दुसरा महिना आणि या दुसऱ्या महिन्यातील आपण पाहतोय अर्थात आपण पाहतो या पनवेल तालुक्यामधील वामजा गावातून रवीजी कातकरे यांच्या या स्पर्धेला शुभेच्छा जरूर आल्यात. एक अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व आणि सातत्याने अनेक टीमला देणारा स्पॉन्सरशिप, परंतु यावेळेस आपण पाहिलं त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी जरूर शुभेच्छा येताना आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये असताना पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थर्रार, ग्रामीण टेनिस क्रिकेटचा जल्लोष, ग्रामीण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपण नक्कीच पाहतोय. आदिवासी रायगड प्रीमियर लीग सीझन 2 20-24 पर्व जरूर आहे आणि या पर्वामध्ये अतिशय चांगल्या टीम आज आपण पाहिल्या या मैदानाच्या आतमध्ये. बस डेफिनेटली आपण विनंती करूया. एक खेळाडू ज्याचं नाव रोहितने एक चांगली कृती दाखवली मित्रांनो. एक मोबाईल फोन आम्हाला सापडलाय, तो आमच्याकडे रोहितने जमा केलाय. ज्याचा असेल त्याची ओळख सांगा आणि मोबाईल घेऊन जा. ज्याचा असेल त्याची त्यांनीच ओळख सांगा, अन्यथा तो कोणाला तरी मोबाईल दिला जाणार नाही. फक्त ओळख सांगायची, अन्यथा नाही तर तो कोणी पण घेऊन जाईल. ज्याचा फोन आहे त्यांनीच या इज वाईट बॉल. कदाचित तो घरी गेला असेल, लाईव्ह पाहत असेल, तरी त्याला तो फोन मिळेल. मी आयोजकांकडे तो जमा करेन. विष्णूजी दादा खैरे यांच्याकडे तो जमा करू आम्ही फोन. दादाकडे द्या. परंतु दादा ज्याचा असेल त्याची ओळख सांगा पहिली. ओळख पटवून मोबाईल फोन घ्या तुम्ही, अन्यथा तो मोबाईल फोन कुणी घेऊन जाईल. यस डेफिनेटली षटकार ठोकला असं म्हणतात ना. अरे बघतोस काय रागानं भुया, षटकार ठोकला रागानं. ठोको. एक अतिशय धूम, कारण थंडीचा महिना झाला. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं. थांब, तुला काय थांब जरा, थांब कंट्रोल कर. याच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, सातत्याने मुलींच्या दिलाची धडकन आहे भुवा. महाराज आहे महाराज. परंतु पालघर जिल्हा दणकवलाय त्यांना. सतत पालघर. आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर क्रमांक शेवटीला असताना इथे खेळाडू बसलाय. बॅक टू द इज विकेट. देऊ आपण डीजेला संधी. विजयसारखी तलवार चालून गेला. निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला आणि मुठभर मालांना घेऊन ज्यानं स्वराज्याचा स्थापित केला असा एकच मर्द मराठा शिवबा होऊन गेला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय चांगली धून आपण या डीजेच्या माध्यमातून वाजवताना पाहायला मिळते. देवेंद्र डीजे. आणि खऱ्या अर्थाने या मैदानाच्या चौफेर आमचा आवाज अतिशय चांगल्या पद्धतीनं पोहोचवला जातोय. ओव्हर क्रमांक शेवटीला आपल्या भेटेला असताना इथे कुठेतरी दडपणमय क्रिकेट आहे. टोटल धावफेकावरती धाबा आपण पाहतोय 41 रन्स. बट या ओव्हरमधून चेंडू शिल्लक आहे, तो म्हणजेच शेवटचा. समोर डाव्या हाताचा खेळाडू आपण पाहतोय, परंतु दर्जेदार फलंदाजी केली आपल्या काहीसा खेळाडूंना. प्रथमेश बाग. गुडलँड स्पॉटचा बॉल इथे आपण पाहतो मिडल स्टंप वरून हा चेंडू गेलाय जरूर. ओव्हर क्रमांक 4 संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल आपण पाहतो 10 फलकावरती धाबा पंचक्रोशी सासगाव टीमच्या झाल्यात. अर्थात 41 आणि काढायचे आहेत त्या 42 धाबा. जर सामना बरोबर झाला तर कदाचित सुपर ओव्हर आहे या स्पर्धेची.
आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर अतिशय चांगली आक्रमक दाखवली. गोलंदाजांनी आपापला बटल दाखवला. पहिल्या ओव्हरमध्ये आला 8 धाबा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आला विशाल 12 धाबा, तिसऱ्या ओव्हरमध्ये परत आला 8 धाबा आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये परत आला 13 धाबा. अशा रीतीने टोटल धाबांचं समीकरण आपण जुळवलं गेलं आहे. टोटल 41 धाबा. खऱ्या अर्थात आपण पाहिलं तर अतिशय आत्मविश्वास टाकून ही स्पर्धा आयोजकांना घडवली. आणि गेल्या वर्षी थोडं आयोजनामध्ये थोडं बदल होतं, यावर्षी आणखीन बदल झालं. म्हणजे पुढच्या वर्षी आणखीन बदल होईल. कुठेतरी आपली आदिवासी समाजातील खेळाडू आता पुढे जातील या लीगच्या माध्यमातून. इथे आपण पाहिलं तर इनिंग संपली, पहिला पूर्वार्ध संपलाय, परंतु उत्तरार्धाकडे आपण पुन्हा एकदा मिळूया. आपण अंकुश निरगुडाला, वरसेगावचा समालोचक. पुढची मॅच आपल्या भेटायला येईल मनवा 11 आणि यश स्लोक स्पोर्ट गराडा. आपण टॉस करण्यासाठी लवकर यावं. आपल्याकडे आता वेल जी आहे ना, ती वेल खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मित्रांनो, कोणाचा मोबाईल फोन आमच्याकडे आयोजकांकडे जमा आहे. मी त्या फोनचं नाव नाही सांगणार, कारण ज्याचा असेल त्यांनी नाव सांगा. त्याची ओळख पण आहे, ती ओळख सांगा. फोन आम्हाला इथे आयोजकांना सापडला आहे, परंतु ज्याचा असेल त्याला देऊ आम्ही. मी जर नाव सांगितलं त्या फोनाचा तर तुम्ही सांगणार, कोण पण घेऊन जातो. दरम्यान आपण मान्यवर इकडे येताना पाहायला मिळते विष्णुदादा कैऱ्या, ज्यांच्याकडून या स्पर्धेसाठी सामनावीराच्या ट्रॉफ्या दिल्यात. गणपत दादा वरगडा आणि आशाताई यांचं आगमन होताना जरूर आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आशाताईंचं म्हटलं तर एक अतिशय चांगली गायिका, आणि त्याचबरोबर तर आपण पाहिलं तर सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या गावाचा कर्तृत्वाचा झेंडा आपल्या खांद्यावरती उचललाय, तो म्हणजे उषाताई गणपत वारगेडा. आणि उषाताईचा आपण विचार केला तर त्यांच्याकडून सन्मान चिन्ह सामनावीराच्या आणि गावाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली. म्हणजे गाव आपला प्रसिद्ध करण्याची जबाबदारी. ग्रुप ग्रामपंचायत मालडंगी चे विद्यमान सदस्य जरूर उपस्थित झाल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आपण स्वागत करूया त्यांच्याकडून. आपण या स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडू, जो खेळाडू मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन दाखवेल ना, त्या खेळाडूला सन्मान चिन्हाच्या ट्रॉफ्या जरूर दिल्यात. आणि त्यांची धुनी आम्ही ऐकली, त्यांचं गाणंही आम्ही ऐकलंय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्यांचं आगमन होत असताना जरूर आपण पाहतो. या स्पर्धेला अतिशय चांगल्या पद्धतीची भेट दिली. या स्पर्धेची शोभा आशाताईंनी गणपतात आपण वाढवली. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. अर्थात आत्मविश्वास टाकून ही स्पर्धा जरूर घडवली, परंतु त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आकर्षक जो खेळाडू चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवेल त्या खेळाडूला सन्मान म्हणून खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप जरूर केल्या. ओव्हर द अंकुश. थँक्यू सो मच. हॅलो. चला पुढच्या मॅच साठी आपण विनंती करूया. अर्थात मानवा 11 आणि त्यांच्याच ऑपोजिट टीम यश स्लोक स्पोर्ट गराडा. आपल्याला शेवटचा कॉल आहे आणि आमच्याकडे मोबाईल फोन आहे, आयोजकांकडे जमा आहे. कोणाचा असेल आपली ओळख दिलाय, कोणाचा होता नक्की ना. थँक्यू सो मच सर. पहिला डाव या ठिकाणी संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर विशाल सर धावा डाव फेकावरती त्या 41 धाबा आणि 42 धाबांचा पाठलाग इथे करायचा होता, परंतु पहिल्याच बॉल वरती इथे विकेट आली आहे. ती फलंदाज हॅलो. दरम्यान आपण पाहतोय, विनंती करूया पुढची मॅच मानवा 11 आणि यश स्लोक स्पोर्ट गराडा. आपण त्यासाठी यावं दोन्ही कॅप्टन. मी नक्कीच या स्पर्धेचे मान्यवर यानंतरची मॅच यश 11 स्लोक स्पोर्ट गराडा आणि त्यांच्या विरोधात असणारा संघ. या मॅच दोन्ही संघांचं नक्कीच उषाताई आपल्याच विनंती करतोय, आपण आपल्या शुभातून टॉस करायचा पुढच्या मॅचचा. एका बाजूला आपण पाहतोय मानवा 11 टीम रानसई विभागातील संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. थँक्यू सो मच सर. जाऊया मैदानात पुन्हा एकदा. पहिल्याच बॉलवरती विकेट आले. गोलंदाज तयार. पंचक्रोशी सासगाव टीम
पुढची मॅच त्यांचीच आहे ना, पंचक्रोशीत ना, आणि मानवा 11. पंचक्रोशी सासगाव टीम आपण टॉस करून घेण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधा. अरे यार सॉरी, आमच्याकडून चुकी झाली, क्षमा असू द्या. मानवा 11 रानसाई टीम आणि श्लोक यश श्लोक स्पोर्ट गराडा संघाचा संगणक इथे आला आहे. मी मानवा 11 टीमला विनंती करतोय की आपण टॉस उडून घेण्याकरिता आपला एक कर्णधार पाठवा. प्रदीप खैरेचा संघ आहे आणि त्या प्रदीप खैरेच्या संघाला विनंती आम्ही करतो की आपण पाठवा लगेच आम्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तीन चेंडू या ठिकाणी अगदी सुरेख पद्धतीचे पाहायला मिळाले. गोलंदाज प्रदीप या गोलंदाजाचं पाहायला मिळते. 2 महत्वाचे विकेट आणि निर्णायक श्रेणी हे पॉवर प्ले मध्ये पहिल्या 3 चेंडू मध्ये हे 2 विकेट अगदी कॉन्फिडन्स जरूर देतील गाडण्यासाठी. गोलंदाजाने करायला एक 42 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी 4 धावा 4 षटकामध्ये करायचा आहे, पण थोडीशी गमसकता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळते आहे. तर पहिले 2 मोठे धक्के या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूवरती मात्र मिळत आहेत आणि संघ थोडस बॅकफूट वरती सध्या पाहायला मिळतो. त्यानंतर बॅटिंग करणारा यंगस्टार 11 चिंच कमला संघ क्रिकेटचा मानधक सुंदर कव्हर लोंगापला हा मात्र चेंडू खेळून काढला. मात्र 2 डेफिनेटली आपण पाहतो अंकुश. चला आपण मान्यवरांच्या शुभातून टॉस करून घेऊया. उषाताई आपल्या शुभातून या 2 संघांचा शुभारंभ करण्याकरिता आपण टॉस उडवणार आहोत. एका बाजूला मानवा 11 टीम बिग हिट लोंगप आणि लोंगपच्या माध्यमातून उडवलंय. सुभाष च्या बॅट मधून बिलवले मॅनफोन बिलवले गावचा खेळाडू. यस डेफिनेटली आपल्याकडे वेळ आता कमी आहे, यासाठी आम्ही प्रश्न विचारला नाहीये, परंतु आपण जातोय या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला परफॉर्म दाखवला. फिल्डिंग लाईन मिळाली यश आणि स्पोर्ट गराडा टीमला. परंतु आपण विनंती करूया आयोजकांच्या वतीनं मान सन्मान करण्याकरिता मी विष्णू दादा खैरे आपल्यास विनंती करतोय की आपण आपल्या शुभातून अतिशय आदिवासी समाजामध्ये यांचा आवाज घुमत असतो आणि अतिशय अगली वेगळी धून आपण ऐकलीत. उषाताई या स्पर्धेचा मान सन्मान आपण जरूर स्वीकारा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आहेत ना त्या नक्कीच त्यांना स्पॉन्सरशिप जरूर केल्यात. सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर त्यांच्याकडून या सन्मान चिन्हाच्या ट्रॉफ्या सामनावीराच्या ट्रॉफ्या जरूर आहेत, परंतु गावाची जबाबदारी उषाताईनं आपल्या खांद्यावरती घेतली. कारण आपण पाहिलं तर ग्रामपंचायत मालडुंगे पनवेल सदस्य आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून अतिशय चांगलं कर्तव्य होत असताना आपण जरूर पाहतोय. आणि या स्पर्धेचा मान सन्मान मायेची शाल प्रेमाचा उज्ज्वल पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मान आणि सन्मान जरूर केला जातोय. यस ओव्हर टू अंकुश. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये विशाल सर तब्बल धाबा आल्यात. 2 गडी बाद असताना टीम यंगस्टार क्रिकेट संघ चिंचकांबे संघाचे तर 9 धाबा 42 धाबांचा पाठलाग मध्ये या ठिकाणी करतोय. बॅटची इमर्जन्स जबरदस्तीचे कॅरी केलं टोर्नामेंट आणि इथं मात्र महत्वाची विकेट. सुभाष हा फलंदाज एक षटकार लगावला होता, तो फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. रोहित नाव काय तरी आहे त्याचं 12 नाही का प्लेयर. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आकाश पहिल्याच बॉलवरती एक महत्वाची विकेट मात्र या ठिकाणी मिळवली गोलंदाजाला आणि चांगल्या स्थितीमध्ये सध्या पाहायला मिळतो. त्या अर्थातच पल्लवी पंचकृषी क्रिकेट संघ साजगा बा संघ
प्रथम बॅटिंग करत असताना 41 धाबात आणि बडवलं आणि 42 धाबाचं आव्हान मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्या अर्थातच यंगस्टर क्रिकेट संघ चिंच कामला संघाच्या समोर, परंतु या आव्हान अगदी आटोक्यामध्ये आणण्याचं काम करत होते. परंतु हा फटका आव्हानमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि तो मात्र चांगला झेल कॅरी केलाय. फलंदाज होतो या चेंडूवरती बाद. अजून एक धक्का टीम बॅटिंग करणाऱ्या चिंच कामला टीमचा फलंदाज बॅक टू द डगआउट. डिझाईन चांगलं सॉन्ग मात्र या ठिकाणी डीजे ऑपरेशनच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी डीजे मास्टरला विसरता कामा नये आणि सकाळपासून त्यांनी आमची साथ दिली आहे आणि चांगले सॉन्ग त्याच्या माध्यमातून क्रिकेट सम्मानतक सौंदर्य कव्हर पॉइंट फॉर्मॅटच्या मधोमध चेंडूला काढण्याचा प्रयत्न केलाय, परंतु शतरक्षक आणि चेंडूमध्ये जी ड्रेस लागली होती त्यामध्ये मात्र शतरक्षक अगदी सफल पाहायला मिळालाय. 2 धाबा या बॉलवरती मिळतील आणि 2 धाब्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 11 वरती. अजूनही जिंकण्यासाठी 31 धाबांची गरज आहे. काय घडणार विशाल या मॅच मध्ये आहे, कारण मॅच अगदी थोडी संघाला जिंकायची आहे, परंतु 15 चेंडू आणि समीकरण असणार आहे ते 31 धाबांचा. 15 बॉल 31 धाबा, प्रत्येक बॉल हा इम्पॉर्टंट असणार. कोलबट टप्पा उडवलाय मात्र ऑन साइडला शतरक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येतील. तत्पूर्वी फक्त एक धाब या चेंडूवरती मिळते आणि एका धाब्याच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 12 वरती. समीकरण या ठिकाणी बदलल. शेवटचे 14 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 30 धाबांची. 14 चेंडू 30 धाबा, प्रत्येक बॉल हा इम्पॉर्टंट असणार आहे या मॅच मध्ये. अगदी आता मोठे फटके मात्र खेळामध्ये भाग पडलाय तो फलंदाजी करणारा यंगस्टर चिंच कामला संघाला. गोलंदाज तयार होतोय. शरीरापासून थोडस लांब ठेवणं पण आम्हाला दर्शवतात डी.के. कुरुंगले सर की हा नो चेंडू आहे. फ्रीटची संधी, उघडा डोळे पहा नीट, कारण हा चेंडू आहे असेल मात्र फलंदाजासाठी तो फ्रीट आणि ही सुवर्ण संधी असेल इथं फलंदाजासाठी, कारण इथे जर का विशाल सर मोठा फटका आला तर कदाचित मॅच मध्ये पुन्हा आगमन करू शकतो यंगस्टर चिंच कामला संघ. स्टेट ऑन झोन व्ही झोन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी वेगाने येतील. चेंडूच्या खाली पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल केला जातोय. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली त्या ठिकाणी. गोलंदाज मात्र आज थ्रो जर का कॅरी केला असता तर कदाचित या ठिकाणी नजदीकी मामला झाला असता, परंतु अगदी थ्रो थोडासा फिरकी खराब पाहायला मिळाली पण त्याचा ऍडव्हान्टेज मात्र या ठिकाणी मिळतोय. 2 धाबा या बॉलवरती आणि 2 धाब्यांच्या बरोबर संघ जाऊन पोहोचतो तब्बल 15 या धाबा संख्येवरती. उर्वरित चेंडू शिल्लक असतील 13 आणि 27 धाबांची गरज आहे. विशाल या चेंडूवरती जर का मोठा फटका आला ना तर आव्हान आवाक्यामध्ये असणार हा चेंडू आबूमध्ये, परंतु उंची जास्त लांबी का पाहावी लागेल आणि त्या शतरक्षक चेंडू खाली अजून एक धक्का लागतोय. टीम यंगस्टर चिंच कामला टीमला फलंदाज कुमार बॅक टू द डगआउट. समीकरण इथे बदलणारा विशाल शेवटची 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 27 धाबांची. 12 चेंडू 27 धाबा, प्रत्येक षटकामध्ये आपण विशाल सर आपण विचार केला तर 13.5च्या आस्किंग ऑर्डर प्रत्येक षटकामध्ये धाबावं लागणार आहे. त्या अर्थातच यंगस्टर चिंच कामला संघाला काय घडणार आहे मॅच मध्ये अगदी संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळेल, कारण संघर्षाच्या लढतीमध्ये तुम्हाला सल्ले देणारे मिळतील, परंतु संघर्ष हा मात्र तुम्हाला करावा लागणार आहे. महाभारतामध्ये वीर अभिमन्यूने देखील सांगितलं होतं की हरलत तरी चालेल
परंतु हिंमत मात्र हारू नका. शेवटची 12 चेंडू आणि गरज असणार आहे ते 27 धाबांची. 12 चेंडू 27 धाबा इम्पॉर्टंट षटक असणार आहे. कारण ज्या षटकावरती विशाल जर 12-13 धाबा आल्या तर सामना अगदी सुरक्षित राहील. तर अर्थातच पंचकृषी टीम सासगाव या संघासाठी. परंतु या षटकावरती जर कमी धाबावरती रोखलं खऱ्या अर्थाने यंगस्टार चिंच कमला संघाला तर मात्र या मॅच मध्ये वर्चस्व ठरेल. तर अर्थातच पंचकृषी सासगाव या संघ गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतोय. श्रावण हा गोलंदाज. पहिला चेंडू शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंच दर्शवतात की डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पंचकृषी सासगाव संघ सातत्याने त्यांची गोलंदाजी अगदी चर्चेमध्ये राहिली आहे. आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी जर का राहिली तर या धावा थोडंसं कठीण. हा चेंडू हवेमध्ये अजून एक विकेटची संभावना. फलंदाज बॅक टू द आउट. प्रथमेश हा फलंदाज बाद होतो या चेंडूवरती. डीजे मध्ये पाहायला मिळतोय. तर अर्थातच रामदास हा फलंदाज. यंगस्टार जिंस कमला संघ आता थोडासा विशाल या ठिकाणी बॅकफूट वरती जाताना पाहायला मिळतोय. कारण यानंतर चेंडू शिल्लक असतील विशाल 10 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 27 धाबांची. 10 चेंडू 27 हे समीकरण कुठल्या बाजूने सामना जिंकणार. परंतु 1-2 मोठे फटके विशाल जर या ठिकाणी आले तर मात्र सामना अगदी बॅलन्स राहील. तर अर्थातच यंगस्टार चिंच कमला संघासाठी गोलंदाज तयार असेल गोलंदाज ट्रॅक वरती. श्रावण 6 चेंडू पुन्हा एकदा बॅटची येणार एज वरची कडा घेतली विकेट किपरनं. हा झेल टिपलाय. संपला खेळ फलंदाजाचा. अजून एक धक्का टीम यंगस्टार चिंच कमला टीमला. ट्रॅकर थोडासा लेट मागे खेचली त्या ठिकाणी गोलंदाजानं आणि हा चेंडू मात्र दाट फेकला जातोय. काय गोलंदाजी किती ती गोलंदाजी. विशाल बघा 4 चेंडू मध्ये एकही धाब आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. गोलंदाजीचं जितकं कौतुक करावं तितकं मात्र पुरेसं असणार आहे. कारण निर्णायक श्रेणी 12 चेंडू 27 धाबांचे समीकरण होता. आतापर्यंत एकही धाव या गोलंदाजाने खर्च केली नाही. 5वा चेंडू देखील डॉट. फलंदाज सही बाद. 8वा धक्का टीम यंगस्टार टीम चिंच कमला टीमला या ठिकाणी मिळतोय. थँक्यू सो मच. काही गोलंदाजी पाहायला मिळाल्या या षटकावरती अगदी पूर्णपणे रोखून धरले. 5 चेंडू दाट फेकलीत विशाल या गोलंदाजांना. आणि या पद्धतीची जर गोलंदाजी शेवटच्या बॉलवरती जर डॉट आला तर मॅडम षटक मध्ये हे गोलंदाजीच्या नावावरती राहणार आहे. समीकरण 7 बॉल आणि 27 धाबांचे अजूनही गरज आहे. खूप टप्पा उडवण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलेत. जर चेंडू उचल तर फेकतील तर पुरी फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळते आणि सिंगलच्या बरोबरीने संघ धाव पोहोचतोय.
तो अर्थातच 16 16वरती शेवटचे 6 चेंडू विशाल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 26 धाबांची 26 आणि की 26 धाबा कुठला गोलंदाज असेल तो मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धाबा रोखल्या जाऊ शकतात. यानंतरची मॅच असणार आहे विशाल. एस 11 स्लोक स्पॉट गराड आणि त्याच्या विरोधात असणार आहे मुंबई 11 रन्स या संघ. टॉस झाले का? किती मॅच सहा चेंडू आणि 26चं समीकरण पाहायला मिळत आहे. नाही 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 जर मनवा जिंकली तर मनवा जाईल direct. कधी जिंकला? क्वालिफाय होण्यासाठी येते त्याला गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती 2 चेंडू सलक्ष मध्ये या ठिकाणी दॉट आलेत. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळाली प्रिन्स खुशी सातगाव या टीमच्या माध्यमातून. आपण कव्ही झोन मध्ये पुन्हा एकदा टार्गेट केलं जाते. शतरक्षित नामदेव त्या ठिकाणी जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला आणि हा चेंडू मात्र स्वॅप केला तर ते 8 मध्ये कुठली एक धाव मात्र नक्कीच मिळते आहे आणि या मॅच मध्ये अगदी शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज होती 25 धावांची. बघा हे काय मैदानाच्या आतमध्ये ग्राउंड साफ करण्याची मशीन आहे खऱ्या अर्थाने. अगदी सर्व कचरा मैदानाचा तो बाहेर काढला जातो. हा बॅनर घेऊन जाऊ नका एवढं करा फक्त. हलू दे पण जाऊ नका घेऊन बाहेर. जबरदस्त मैदान देखील साफ झालं परंतु चांगली सीन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चला मॅच स्टार्ट होते पुन्हा एकदा 3 चेंडू आणि समीकरण असणार आहे ते 25 धाबांचं. आव्हान अगदी आवाक्याच्या बाहेर आहे. दर्शवतात वाईट बॉल शरीरापासून पुन्हा एकदा लांब ठेवलाय आणि हा चेंडू होतो वाईट समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 3 चेंडू आणि 24 ची गरज आहे. पल्लवी 11 मिरकुटवाडी टीमचा खऱ्या अर्थानं संघ मालक अशोक वाघमारे यांना मी विनंती करतो की आपण आपला सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती यावं. यंगस्टार क्रिकेट संघ कुठला चिंच कामला या टीमच्या संघ मालकाला देखील विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी घेण्यासाठी खऱ्या अर्थानं दोन्ही टीमच्या संघ मालकाला मात्र विनंती केली जात आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेवटच्या आणि त्यानंतर प्रदीप खैरे मॅन फ्रॉम रांसी त्यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. मॅच मात्र या ठिकाणी जिंकले ती अर्थातच बॅटिंग फिल्डिंग करणारी टीम आहे पंच कृषी साजगाव संघानं आणि इथे मात्र हा सामना जिंकला आहे. खरं